सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी हल्ल्यानंतर दादर पश्चिमेच्या फलाट क्रमांक 1 वरती उतरलेला आणि त्यानंतर तो कबूतरखान्याच्या दिशेने गेला। सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर आरोपी वांद्र्यातून दादरमधील कबूतरखाना परिसरात गेल्याची माहिती। तिथल्या एका मोबाईल दुकानामध्ये आरोपीने हेडफोन खरेदी केल्याचं शॉपमधल्या सीसीटीव्हीत चित्रित। हाणामारी झाली तेव्हा हल्लेखोर प्रचंड आक्रमक होता। सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात करीना कपूरचा जबाब, घरात दागिने समोरच होते मात्र हल्लेखोरानं त्याला हातही लावला नाही, करीनाची माहिती। सैफ अली खानला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाचाही जबाब नोंदवला, भजन सिंग असे रिक्षावाल्याचं नाव। सैफ अली खानवरती हल्ला होऊन 2 दिवस उलटले तरीही अजून हल्लेखोर मोकाट। 40 ते 50 जणांची चौकशी पण पोलिसांच्या हाती काही नाही। सैफवरील हल्ल्याप्रकरणी तपास यंत्रणेला संशयित शाहिदचं वर्सोवातील 12 जानेवारीचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं। संशयिताचा सैफवरील हल्ल्याशी संबंध असल्याचे पुरावे पोलिसांकडे अजूनही नाही। सैफ अली खान हल्ला प्रकरणी एका संशयिताची ओळख पटल्याची सूत्रांची माहिती, मात्र हा संशयित अजूनही पोलिसांच्या ताब्यात नाही। काही दिवसांपूर्वी या संशयितानं पूर्व उपनगरामध्ये अशाच प्रकारे चोरीचा प्रयत्न केला होता। सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांच्या 35 टीमची स्थापना, 35 पथकांपैकी 20 लोकल पोलीस तर 15 क्राईम ब्रांच पोलिसांची पथकं। मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत, गावात सरपंच सुरक्षित नाही, राज्याला कलंकित करण्याचं काम भाजप करतंय, नाना पटोलेंचा हल्लाबोल। शिर्डीच्या पुष्पक रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसीय शिबिर, पक्षातील सगळे जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तालुका प्रमुखांची उपस्थिती, तर वादात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिर्डीच्या साईंचं दर्शन घेतलं, सुनेत्रा पवारही साईबाबांच्या चरणी लीन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची तयारी आजमावणार, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्था शक्य असेल तिथं महायुती म्हणून एकत्र लढणार, पटेलांची माहिती। भाजप आणि संघाचं आज विचारमंथन, बैठकीला मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती असेल। लोअर परळमधील संघाच्या कार्यालयात बैठकीचं आयोजन। आमदारांसाठी 82 लाखांच्या बॅग्स खरेदी होणार, अर्थसंकल्प सादर झाल्यावर प्रकाशनं वितरित करण्यासाठी बॅग खरेदी। 82 लाखांच्या बॅग खरेदी प्रस्तावाला शुक्रवारी मान्यता। अर्थसंकल्प पेनड्राईव्हमध्ये दिला जात असतानाही बॅग खरेदी कशासाठी असा सवाल उपस्थित। अवघ्या काही तासात अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या जात प्रमाणपत्राच्या 87 अर्जांना मंजुरी। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, राजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर। राज्यभरातून सुमारे 4000 महिला लाडकी बहीण योजनेतून माघारी, अपात्रतेची टांगती तलवार असल्यानं महिलांचे पैसे नको म्हणून अर्ज, अपात्र ठरल्यास लाभाची रक्कम दंडासह वसूल होण्याचीही भीती। सरकार लाडक्या बहिणींचे पैसे माघारी घेणार नाही, मंत्री अदिती तटकरेंची प्रतिक्रिया। चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरणाऱ्यांनी अर्ज मागे घेतलेत, योजनेसाठी सध्या कोणतेही नवे निकष नाहीत, तटकरेंकडून स्पष्ट। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी, केज जिल्हा सत्र न्यायालयासमोर आज सुनावणी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 6 आरोपींना आज बीड न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। सुदर्शन घुले, जयराम साठे, प्रतीक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनावणेला आज हजर केलं जाईल। वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे सोलापूरमध्ये 4 सातबारे, अंजली दमानियांकडून पुरावे शेअर करत एक्सपोज। शक्तीपीठ महामार्गातून ज्या पद्धतीनं कोल्हापूरला वगळलं त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यालाही वगळावं, खासदार विशाल पाटील यांची सरकारला विनंती। शक्तीपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, बागायती शेती महामार्गासाठी देणार नाही, हिंगोलीतल्या शेतकऱ्यांची भूमिका। 24 जानेवारीला आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध, 10 पट मोबदला दिला तरी बागायती जमीन देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका। सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील शिरस गावातील नागरिकांचा मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध, माजी सरपंच संभाजी मांडके यांचं बेमुदत उपोषण सुरू। या प्रकल्पासाठी 22 एकर गायरान जमीन चुकीच्या पद्धतीने घेतल्याची ग्रामस्थांची तक्रार।
भंडारा पोलिसांकडून सायबर बॉट प्रणाली, सायबर फ्रॉड किंवा मोबाईल सिम हॅक झाल्यावर नागरिकांनी काय करावं यासाठी या प्रणालीच्या माध्यमातून मदत मिळणार. बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण स्थळाला तोतया शासकीय अधिकाऱ्याची भेट. तोतया अधिकाऱ्याकडून उपोषण मागे घेण्याची विनंती आणि ही बाब लक्षात येताच नागरिकांनी गोंधळ घातला. गोरेगावच्या पत्रासाळ येथील घराच्या प्रतीक्षेत असलेल्या लॉटरी विजेत्यांची प्रतीक्षा संपली. अर्धवट रखडलेल्या इमारतीचं काम म्हाडाकडून पूर्ण. संबंधित विजेत्यांना प्रोव्हिजनल ऑफर लेटर देण्यास सुरुवात. 10वी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट सोमवारपासून उपलब्ध होणार. www.mahasscboard.in या वेबसाईटवरून हॉल तिकीट डाउनलोड करता येणार. प्रवेशपत्र हरवल्यास शाळेनं दुसरी प्रिंट काढून त्यावर द्वितीय प्रत शेरा देणं बंधनकारक. फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षेचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होईल. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. पुढच्या वर्षापासून सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवणार. इयत्ता पहिलीला शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू करण्यात येणार. बेलापूर ते पेंधर मेट्रो सेवा दर 10 मिनिटांनी सोडण्याचा सिडकोचा निर्णय. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार. गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रो धावणार. पश्चिम रेल्वे मार्गावरती रविवारी बोरिवली ते भाईंदर दरम्यान ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरच्या लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. उद्या मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत ब्लॉक असेल. रविवारी ट्रान्स हार्बर मार्गावरती सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक. ब्लॉक कालावधीमध्ये ठाण्याहून वाशी पनवेलसाठी सुटणाऱ्या अप मार्गावरच्या गाड्या रद्द राहतील. नेरूळमध्ये डी.वाय. पाटील स्टेडियमवर आजपासून कोल्ड प्ले कॉन्सर्टला सुरुवात होणार. 18, 19 आणि 21 तारखेला शो होणार. कोल्ड प्ले बँडबद्दल तब्बल 9 वर्षांनी भारतात परफॉर्म करणार. कोल्ड प्लेचा मुख्य गायक क्रिस मार्टिन आणि त्याची गर्लफ्रेंड डकोटा जॉन्सनचं मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. त्यावेळी दोघांनी पारंपरिक भारतीय वेशभूषाही केली होती. पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी झिरो टॉलरन्स पॉलिसी. वर्दीत रील काढल्यास कारवाई होणार. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचा इशारा. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक अलर्ट मोडवर. खासगी डॉक्टरांकडून आकारण्यात येणाऱ्या फीचे दरपत्रक रुग्णालयात प्रकाशित करण्याचे निर्देश. खासगी रुग्णालयांना अल्टिमेटम. दिल्लीतील नोएडा शहरातून सराईत आरोपीला नालासोपारा पोलिसांकडून अटक. आरोपीनं दाढी मिशा वाढवून आपली ओळख लपवून नोएडामध्ये ऑटो चालक म्हणून काम केलं होतं. पोलिसांनी स्वतः रिक्षा चालकाचा वेश घेऊन आरोपीला पकडलं. नारायणगाव येथील अपघातातील आरोपीला अटक करण्यामध्ये पोलिसांना यश. रोहित कुमार असे चालकाचं नाव. नारायणगाव इथल्या अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता. नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावरील अपघातातल्या मृतांचा आकडा 9 वर. राहुल साबळे या 17 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू. बहिणीची छेड काढल्याच्या रागातून तरुणाकडून मित्राची निर्घृण हत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील कौलगेमधील धक्कादायक घटना. पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा दगडानं ठेचून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न. सांगलीतील मिरज कुपवाडमध्ये घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक. त्यांच्याकडून 8 गुन्हे उघडकीस आणून 8.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. धाराशिवच्या उकडगार शिवारामध्ये 4 जनावरांवर वाघाचा हल्ला. या हल्ल्यामध्ये गाय, 2 वासरं आणि एका रेडकाचा मृत्यू. 4 दिवसांपासून रेस्क्यू टीमसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून वाघाचा शोध सुरू. सोलापूरमध्ये 2 रस्ते अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू. शिकवणीसाठी आईसोबत निघालेल्या 7 वर्षांच्या बालिकेचा मृत्यू. तर दुसऱ्या घटनेत सोलापूर पुणे महामार्गावर कंटेनरनं एका युवकाला चिरडलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.